केंद्र व राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत सोयाबीन व तूर पिकाची प्रात्यक्षिक पीक पाहणी करण्याकरिता देवळी तालुक्यातील गौड येथे केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। फुले संगम KDS 726 जातीचे वाण व BDN 716 जातीचे तूर पिकाची लागवड करण्यात आली असून हे पीक प्रात्यक्षिक म्हणून खटेश्वर खोडके यांच्या शेतात लावण्यात आली। या पिकाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉक्टर दिव्या सहारे, संचालक केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या म्हणाल्या की आम्ही आपल्या समस्या केंद्र सरकारकडे पाठविणार असून आपल्याला पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय करता येईल, आपल्याला काय अडचण आली हे जाणून घेण्यासाठी व पीक पाहण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे सांगण्यात आले। शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केल्यानंतर अवघ्या 20 दिवसाच्या आत खोडकिडा व चक्रीभुंगा आला असल्याचे सांगितले। त्यावर त्यांनी आपण याबाबत कृषी शास्त्रज्ञांशी संवाद साधून याबाबत जाणून घेऊन उपाययोजनांबाबत विचार विनिमय करणार असल्याचे सांगितले। यावेळी विभागीय कृषी अधिकारी अजय कुमार राऊत यांनी शेतकऱ्यांकडून विविध प्रश्न जाणून घेतले व समाधानकारक उत्तरे दिली। या केंद्रीय पथकासोबत रश्मी जोशी, तंत्र अधिकारी वर्धा, स्वप्नील बाभुळकर, तंत्र सहाय्यक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुंभार, कृषी पर्यवेक्षक अनिल सांगळे, श्रीकांत गुट्टे, मंडळ अधिकारी अतुल वायसे, कृषी सहाय्यक निलेश महल्ले, संतोष बुधवंत यांचा समावेश होता। यावेळी शेतकरी खटेश्वर खोडके, उपसरपंच मनोज नागपुरे, समीर सार्जे, शुभम गावंडे, पत्रकार योगेश कांबळे, पांडुरंग नागपुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।